Hello everyone. We start our next topic, that is local anesthetic. ओके, लोकल म्हणजे तुम्हाला माहिती पर्टिक्युलर एरिया कोणता इफेक्ट दाखवणार, ॲनास्थेटिक इफेक्ट म्हणजे त्या ठिकाणी काय करणार, त्या ठिकाणचं पर्टिक्युलरली पेन असन किंवा सेन्सेशन असन ते काय करणार, कम्प्लिटली म्हणजे थोड्या वेळासाठी काय करणार, लॉस करणार आणि थोड्या वेळानंतर परत ते आपल्या ओरिजिनल स्टेटला येणार. ओके, त्याला आपण म्हणतो लोकल ॲनास्थेटिक. जसं समजा एखाद्या वेळेस तुम्हाला माहिती डेंटल सर्जरी होत असेल त्यावेळेससुद्धा आपण अप्लाय करतो लोकल ॲनास्थेटिक. एखाद्या अजून म्हणलं तर लेबर पेनच्या वेळेससुद्धा लोकल ॲनास्थेटिक, त्याला पर्टिक्युलरली स्पायनल ॲनास्थेशिया देतात जेणेकरून काय होतं, ते कम्प्लिटली त्या ठिकाणचा एरिया इपिड्युरल पार्ट पूर्ण काय होतं, लॉस ऑफ सेन्सेशन. आता ह्या ठिकाणी बघा बरं काय होतं असं, लोकल ॲनास्थेटिकची डेफिनेशन काय आधी बघू आणि मग त्याची ॲक्शन बघू. Local anesthetic are the drugs which produces reversible loss of sensation in a limited area without loss of consciousness. त्या पर्सनला बेशुद्ध न पाडता काय करतात, त्या पर्टिक्युलर लिमिटेड एरियाचं काय करतं, सेन्सेशन लॉस करतं आणि हे कसं असते, रिव्हर्सिबल म्हणजे थोड्या वेळानंतर आपण परत ओरिजिनल कंडिशनला येणार. ओके, ह्याला आपण म्हणतो लोकल ॲनास्थेटिक. कसं ॲक्ट होते बघा, दे ॲक्ट by blocking the conduction of sensory nerve impulse near the site of their application or a injury. जेव्हा त्या इंजुरी किंवा जिथं आपल्याला तो अप्लाय करायचा तिथलं काय करतं, सेन्सरी नर्वचं इम्पल्स कंडक्शन काय करतं, ब्लॉक. आता तुम्हाला माहिती सेन्सरी नर्व काय असतात, अशा नर्व जे काय करतात, ऑर्गनकडून कुठं जातात, ब्रेनकडं, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डकडे, कुठून, ऑर्गनकडून तिकडं जातात. आता मग मला सांगा बरं, त्याच जर इम्पल्स कंडक्शन, सेन्सरी इम्पल्स कंडक्शन ब्लॉक केले तर काय होतील, जर आपल्याला लागलेलं सुद्धा त्या आपल्या ब्रेनला कळणार नाही. कारण की प्रोसिजर तुम्ही बघितली आहात लास्ट इयरला, कसं होत असते, जेव्हा आपल्याला एखादं पिन जरी टोचली तरी लगेच ते सेन्सरी नर्व थ्रू कुठं जातं, आपल्या ब्रेनकडे जातं आणि ब्रेन आपल्याला सांगतं की आता तिथं पिन टोचली, तू हात साईडला कर, काटा टोचला आहे, हात साईडला कर. ओके, मग आता ह्या ठिकाणी काय व्हायला बघा बरं, सेन्सरी नर्व इम्पल्स तिकडं कंडक्टच होत नाही, ब्रेनकडे जात नाही. मग काय होणार, ब्रेनकडे जात नाही म्हणजे मग ब्रेनला कळणारच नाही की आपल्या तिकडचं काय काय व्हायलं. ओके, ब्रेनला कळणारच नाही, ब्रेनला कळणारच नाही की त्या ठिकाणी पर्टिक्युलर काय होत आहे. ओके, त्यामुळे मग ते तिथं लॉस ऑफ सेन्सेशन होईल आणि आपल्याला पेन झाला हे त्या ठिकाणी जाणवणार नाही. अशा वेळी काय करतात, लोकल ॲनास्थेटिक ॲप्लिकेशन करतात. ओके, दे प्रोड्यूस लॉस ऑफ पेन विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. आणि ते पेन तर लॉस करतात पण त्या पर्सनला बेशुद्ध पाडत नाही, तो कॉन्शियस असतो पेशंट. ओके, शुद्धीवरच असतो. आता बघू आपण त्याचे टाइप्स ऑफ लोकल ॲनास्थेटिक ऑन द बेसिस ऑफ रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. देर आर 3 टाइप्स. First, surface or topical anesthesia. It blocks the sensory nerve ending in the skin mucous membrane, hence it is called as surface anesthesia. पर्टिक्युलरली कुठं कोणते सेन्सरी नर्व एंडिंग ब्लॉक करतं, स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनचं म्हणजे सरफेस ऑफ स्किन, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सरफेस ॲनास्थेशिया. इनफिल्ट्रेशन ॲनास्थेशिया म्हणजे काय, इट इज प्रोड्युस्ड बाय इंजेक्टिंग डायरेक्टली इन टू द एरिया दॅट इज पेनफुल अँड टू बी सब्जेक्टेड टू द सर्जिकल ऑपरेशन. इनफिल्ट्रेशन ॲनास्थेशियामध्ये काय करतं, जिथं आपल्याला ऑपरेशन करायचं आहे किंवा एखादा असा पेनफुल पार्ट डायरेक्टली तिथं काय करणार, इंजेक्ट करणार. ओके, त्याला म्हणून आपण काय म्हणतो, इनफिल्ट्रेशन ॲनास्थेशिया. स्पायनल ॲनास्थेशिया म्हणजे काय, इट इज induced by injecting the drug within the dual membrane surrounding the spinal cord and the nerve cord. जे काय आपलं ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचे आउटर कवरिंग आहे त्याच्या ड्युअल मेम्ब्रेनवर काय करतात, हे ड्रग इंजेक्ट करतात, त्याला आपण काय म्हणतो, स्पायनल ॲनास्थेशिया. आता बघू आपण त्याचं क्लासिफिकेशन ऑफ लोकल ॲनास्थेटिक. देर आर मेन 3 क्लास. फर्स्ट, इस्टर. सेकंड, अमाइड. and third, miscellaneous compound. First, ester. Second, amide. and third, miscellaneous compound. फर्स्ट कोणतं आहे बघा, इस्टरमध्ये पहिला क्लास कोणता आहे, इस्टर ऑफ बेन्झोइक ॲसिड, एक्झाम्पल आहे कोकेन. सेकंड, इस्टर ऑफ पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड, एक्झाम्पल आहे बेन्झोकेन अँड प्रोकेन.
सेकंड क्लास अमाइड, त्यामध्ये परत 2 सबटाइप्स. पहिली अनिलाइड अमाइड, कोणता आहे ॲनिलाइड अमाइड, एक्झाम्पल लिग्नोकेन और झायलोकेन. अँड सेकंड नॉन ॲनिलाइड अमाइड, एक्झाम्पल आहे सिंकोकेन. अँड तिसरा क्लास मिसलेनियस कंपाऊंड, एक्झाम्पल आहे फिनॉल, युजेनॉल, बेन्झिल अल्कोहोल. ओके, हे झालं त्याचं क्लासिफिकेशन. मेन 3 क्लास आहे इस्टर, अमाइड अँड मिसलेनियस कंपाऊंड. इस्टरमध्ये इस्टर ऑफ पॅरामायनो सिम्पली बेन्झोइक ॲसिड, एक्झाम्पल कोकेन. इस्टर ऑफ पॅरामायनो बेन्झोइक ॲसिड असेल तर बेन्झोकेन. अमाइडमध्ये परत 2 आहेत, ॲनिलाइड अमाइड लिग्नोकेन और झायलोकेन, आणि नॉन ॲनिलाइड अमाइड कोणता आहे सिंकोकेन. आणि मिसलेनियसमध्ये कोणते कोणते आहेत फिनॉल, युजेनॉल, बेन्झिल अल्कोहोल. आता आपण पहिला ड्रग बघू. ह्यामध्ये आपल्याला 3 ड्रगची स्टडी करायची आहे. कोणते कोणते आहेत बेन्झोकेन, लिग्नोकेन आणि प्रोकेन. ओके, आता आपण बघू बेन्झोकेन. इट इज अ इथिल इस्टर ऑफ पॅराअमायनो बेन्झोइक ॲसिड. काय आहे सिम्पली इथिल इस्टर ऑफ पॅराअमायनो बेन्झोइक ॲसिड. ओके, आता ह्या ठिकाणी इस्टर म्हणजे पॅराअमायनो बेन्झोइक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघा बरं. हे बघा, ही झालं बेन्झिन रिंग. ओके, त्याच्या पॅरा पोझिशनला NH2, पॅरा पोझिशनला काय राहते NH2. बेन्झोइक ॲसिड C डबल बॉन्ड O O, C डबल बॉन्ड O O. हे काय झालं बेन्झोइक ॲसिड. इथं H कशाने रिप्लेस होणार C2H5ने रिप्लेस झाला, तर ते स्ट्रक्चर कशाचं होते बेन्झोकेनचं. प्रॉपर्टीज बघा त्याच्या. नेचर कसं आहे क्रिस्टल और क्रिस्टलाइन पावडर. कलर आहे कलरलेस. ओडर आहे ओडरलेस. टेस्ट आहे बिटर टेस्ट फॉलोड बाय सेन्सेशन ऑफ नमनेस. काय म्हणते टेस्ट कशी आहे त्याची बिटर टेस्ट फॉलोड बाय सेन्सेशन ऑफ नमनेस. नमनेस म्हणजे काय नमनेस म्हणजे पर्टिक्युलर तिथला एरिया सुन्न करणार. ओके, सेन्सेशन लॉस होते थोड्या वेळासाठी. सोल्युबिलिटी काय स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल अँड सोल्युबल इन डायल्यूट ॲसिड. नंतर बघा त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टी इट कंटेन प्रायमरी ॲरोमॅटिक अमायनो ग्रुप. इट कंटेन primary aromatic amino group, hence it undergoes diazotization with NaNO2 sodium nitrite in presence of hydrochloric acid, and then it coupling with 2-naphthol or beta-naphthol in presence of sodium acetate to get the orange red PPT. काय म्हणते ह्या ठिकाणी डायझोटायझेशन रिॲक्शन होते. तुम्हाला माहिती डायझोटायझेशन पर्टिक्युलरली प्रायमरी ॲरोमॅटिक अमायनो ग्रुपमध्येच होत असते. ओके, प्रायमरी अमाइन ज्या ठिकाणी प्रेझेंट आहे त्या ठिकाणी कोणती रिॲक्शन होणार डायझोटायझेशन. आणि ती रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते सोडियम नायट्राइट अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड विथ द कपलिंग विथ 2-naphthol इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम ॲसिटेट जर झाली तर काय देतं आपल्याला ऑरेंज रेड प्रेसिपिटेट. युजेस बघा पहिला टू रिलीव्ह पेन असोसिएटेड विथ अल्सर वुंड्स अँड म्युकस सरफेस. ओके, काय काय करते पेन रिलीफ करते कशाच्या रिलेटेड एक तर अल्सर झाली जखम झाली असन किंवा म्युकस सरफेसवर. ओके, नंतर ओरली टू रिलीव्ह पेन ऑफ गॅस्ट्रिक कार्सिनोमा. जर गॅस्ट्रिक म्हणजे पोटाचा कॅन्सर झाला असन तर त्या ठिकाणी त्या कॅन्सरचा पेन रिलीफ करण्यासाठी सुद्धा काय देतो आपण बेन्झोकेन देतो. नंतर बघा टू ट्रीट ॲनल फिशर अँड हिमेरॉइड्स. ॲनल फिशर तुम्हाला माहिती ॲनल फिशर म्हणजे पर्टिक्युलरली काय राहतं ॲनसच्या ठिकाणी काय होणार जखमा होणार. त्या ठिकाणी फिशर म्हणतो आपण त्याला. फिशरचा त्रास जर असेल तर त्याने त्या जखमातून काय होणार पेनफुल फिसेसचं एक्सक्रिशन होणार. ओके, त्रास होणार ते व्हायला आणि त्या ठिकाणी मग ब्लिडिंगसुद्धा होणार. त्याला आपण म्हणतो हिमोरॉइड्स आणि फिशर. नंतर त्याला ट्रीट करण्यासाठी तिथला पेन त्या एरियाचा पेन कमी करण्यासाठी सुद्धा आपण यूज करतो. अँड टू प्रिव्हेंट द नॉसिया अँड वॉमिटिंग. नॉसिया आणि वॉमिटिंग प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा कशाचा यूज करतो बेन्झोकेन. डोसेज फॉर्म कोणते कोणते आहेत बघा लोजेंजेस, ऑइंटमेंट, स्प्रे, क्रीम्स, लोशन अँड एरोसोल. ब्रँड नेम काय आहेत बघा विक्स फॉर्म्युला 44, सॉलिवॅक्स, इयर. हे काय त्याचे ब्रँड नेम. आता आपण नेक्स्ट बघतोय म्हणजे आहे प्रोकेन. प्रोकेनचं दुसरं नाव आहे नोवोकेनसुद्धा म्हणतात किंवा इथोकेनसुद्धा. आता जसं आपण बेन्झोकेन बघितलं इट इज अ पॅराअमायनो इस्टर ऑफ इथिल. तर ह्या ठिकाणी काय इट इज अ डायथिल अमायनो इस्टर ऑफ पॅराअमायनो बेन्झोइक ॲसिड. ओके, ह्याचं स्ट्रक्चर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसून जाईल. सो स्टे कंटिन्यू.
बघू आता त्याची आपण फिजिकल प्रॉपर्टी. नेचर क्रिस्टल और क्रिस्टलाइन पावडर. नेचर कसं आहे त्याचं क्रिस्टलाइन पावडर. कलर कलरलेस. ओडर ओडरलेस. टेस्ट आता हे जेवढे काही लोकल ॲनास्थेटिक असेल त्याचे टेस्ट पर्टिक्युलर असेल पण हळूहळू काय होणार नमनिंग इफेक्ट दाखवणारच. ओके. सॉल्टी और बिटर टेस्ट. सोलुबिलिटी सेम. फ्रीली सोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन अल्कोहोल अँड स्लाइटली सोल्युबल इन क्लोरोफॉर्म. बघा केमिकल प्रॉपर्टीज काय म्हणते ऑन डायझोटायझेशन विथ सोडियम. तेच ह्या ठिकाणी सुद्धा काय प्रेझेंट आहे प्रायमरी अमाइन प्रेझेंट असल्यामुळे ही रिॲक्शनसुद्धा कोणती होणार डायझोटायझेशन देणार आणि त्याचा एंड पॉईंट काय राहणार ऑरेंज रेड ॲझोडाय किंवा ऑरेंज रेड प्रेसिपिटेट. ओके. सेकंड टेस्ट बघा इट इज हायड्रोलाइज्ड इन प्रेझेन्स ऑफ अल्कली or mineral acid to give the para-amino benzoic acid and 2-diethyl amino ethanol. ओके. मी ह्या ठिकाणी हे जे सांगत आहे तर तुम्ही आधी लास्टमध्ये त्याचं स्ट्रक्चर बघून घ्या प्रोकेनचं आणि नंतर त्याची ही केमिकल प्रॉपर्टीज बघा म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चरवरून केमिकल प्रॉपर्टी इझी लक्षात राहील. ओके. आता ह्या ठिकाणी काय म्हणते बघा हे स्ट्रक्चर आहे प्रोकेनचं. ह्या ठिकाणी हायड्रोलिसिस होणार. हायड्रोलिसिसमध्ये H2O. ओके. H2O ची ॲडिशन. H2O ची ॲडिशन झाल्यानंतर आयोनायझेशन कसं होणार H+ आणि OH-. ओके. ह्या ठिकाणी बघा हा बॉन्ड ब्रेक होणार. इथं काय होणार बॉन्ड ब्रेक आणि हा H काय करणार ह्या O सोबत कंबाईन होणार आणि OH काय करणार ह्यासोबत कंबाईन CH2 सोबत कंबाईन होणार. मग बघा बरं स्ट्रक्चर कसं दिसेल बेन्झिन रिंग जशाला तशी NH2 जशाला तसं C+O आणि ह्या ओला काय अटॅच होणार H+ म्हणजे ह्या ठिकाणी काय तयार झालं OH. आलं लक्षात. सिमिलरली ह्या ठिकाणी काय होणार बघा आता ह्या ठिकाणी तसं काय होणार ह्याच्यावर ओवर कोणता चार्ज येतो मायनस आणि हायड्रोजनवर कोणता कार्बनवर कोणता येतो प्लस म्हणून अपोजिटली और अट्रॅक्टेड H ह्या O- जाणार OH तयार करणार आणि ह्या ठिकाणी काय तयार होणार CH2OH. म्हणजे बघा ह्याला आपण म्हणतो पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिडचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती बेन्झिन रिंगला काय अटॅच असतो COOH ग्रुप आणि त्याच्या पॅरा पोझिशनला काय अमायनो म्हणून त्याचं नाव काय झालं पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड आणि ह्या ठिकाणी OH लागलं म्हणजे हे तुम्हाला एवढं तर माहिती डायथिल अमायनो इथॅनॉल हे काय झालं त्याचं केमिकल प्रॉपर्टी. ओके. नेक्स्ट बघू आपण त्याची स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. ॲक्वियस सोल्युशन्स आर मोस्ट स्टेबल ॲट 3.5 pH. ओके. 3.5 pHला त्याचं ॲक्वियस सोल्युशन कसं राहते स्टेबल. इट इज स्टोअर इन वेल क्लोज्ड लाईट रेजिस्टंट कंटेनर. कसं स्टोअर करतो आपण वेल क्लोज्ड लाईट रेजिस्टंट कंटेनर. ह्याची युजेस बघा पहिला ॲज अ लोकल ॲनास्थेटिक युज्ड फॉर कशासाठी एक तर इन्फिल्ट्रेशन आपण बघितलं इन्फिल्ट्रेशन काय राहतं नंतर स्पायनल ॲनास्थेशिया आणि थर्ड कोणतं आहे प्रोड्यूस रिजनल ॲनाल्जेसिया. एका पर्टिक्युलर रिजनचं काय करतात ते पेन रिलीफ म्हणून सुद्धा यूज करतो म्हणजेच ॲनाल्जेसिक इफेक्टसुद्धा दाखवते. त्याचबरोबर इट सॉल्ट विथ बेन्झिल पेनिसिलिन इज गिवन टू इन्क्रीज द ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ प्रोकेन. काय म्हणते जर त्या प्रोकेनसोबत बेन्झिल पेनिसिलिन जर दिलं तर ते काय करतं प्रोकेनची ड्युरेशन ऑफ ॲक्शन काय करतं इन्क्रीज करतं. ओके. ह्याला हे झालं त्याच्या युजेस. नंतर डोसेज फॉर्म बघा काय डोसेज फॉर्म. एक सेकंड ह्या ठिकाणी माय मिस्टेक झालेली आहे. प्रोकेनची ड्युरेशन ऑफ ॲक्शन इन्क्रीज नाही करत तो कशाची ड्युरेशन ऑफ ॲक्शन इन्क्रीज करतो बेन्झिल पेनिसिलिनची. ओके. जर बेन्झिल पेनिसिलिनसोबत आपण काय दिलं प्रोकेन जर दिलं तर त्या ठिकाणी कशाची ड्युरेशन ऑफ ॲक्शन इन्क्रीज होणार बेन्झिल पेनिसिलिनची. ओके. डोसेज फॉर्म कोणते इंजेक्शन ब्रँड नेम बघा त्याचं ब्रँड नेम काय नोवोकेन आणि प्लॅनोकेन. कोणतं आहे नोवोकेन आणि प्लॅनोकेन हे काय झालं त्याचं ब्रँड नेम. आता नेक्स्ट अँड लास्ट ड्रग बघू तो म्हणजे आहे लिग्नोकेन. हा इट इज अ मोस्ट वाइडली यूज्ड मेंबर ऑफ द अमाइड ग्रुप ऑफ लोकल ॲनास्थेटिक. प्रॉपर्टीज नेचर क्रिस्टलाइन पावडर कलर व्हाईट ओडरलेस आणि टेस्ट कशी आहे बिटर टेस्ट फॉलोड बाय सेन्सेशन ऑफ नमनेस. आता ह्या ठिकाणी पॅरा अमायनो ग्रुप नाही त्यामुळे डायझोटायझेशन रिॲक्शन देणार नाही. ओके. त्याची सोल्युबिलिटी बघा सोल्युबल इन वॉटर फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल अँड सोल्युबल इन क्लोरोफॉर्म. स्टोरेज इट इज व्हेरी स्टेबल कंपाऊंड अँड इट इज नॉट ऑक्सिडाइज्ड बाय एअर अँड ऑक्सिजन. काय म्हणते
हे एअर किंवा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये याचं ऑक्सिडेशन होत नाही, म्हणून ह्याला आपण सिम्पली वेल क्लोज्ड कंटेनरमध्ये स्टोअर करू. युजेस काय त्याचे? युज्ड ॲज अ लोकल ॲनास्थेटिक, कोणत्या कोणत्या टॉपिकल यूजसाठी, इन्फिल्ट्रेशन, डेंटल ॲनाल्जेसिया आणि नर्व ब्लॉक. ओके, नर्व पेनला रिलीफ करण्यासाठी सुद्धा ह्याचा यूज होतो. ओके, अँड सेकंड कोणतं आहे? युज्ड फॉर द प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ कार्डियाक अरेथमिया. बघा बरं, युजेस लोकल ॲनास्थेटिकमध्ये काय काय आहे? नर्व ब्लॉक, टू प्रोड्यूस डेंटल ॲनाल्जेसिया, फॉर इन्फिल्ट्रेशन, फॉर टॉपिकल यूज. ओके, आणि दुसरा कोणता आहे? प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ कार्डियाक अरेथमिया. ओके, डोसेज फॉर्म कोणते आहेत? इंजेक्शन, आय ड्रॉप अँड जेल. ब्रँड नेम आहे त्याचं ओटेक, ट्रॉक्स आणि ओटोसिल सी. ओके, हे झालं त्याचं ब्रँड नेम. आता जे स्ट्रक्चर आहेत ते तुम्हाला कंटिन्यू पुढे दिसूनच जातील, ते बघून घ्या. ओके, काही डाऊट असेल तर विचारा. हॅलो एव्हरीवन. ठीक आहे, आपण थेरी बघितली. लोकल ॲनास्थेटिक म्हणजे काय, त्याच्या टाईप्स बघितले, त्याचं क्लासिफिकेशन सुद्धा बघितलं, आणि त्याचबरोबर आपण बघितलं की वेगवेगळे लोकल ॲनास्थेटिक कसे ॲक्ट होतात. ओके, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी त्यासुद्धा आपण स्टडी केला. राहिलं होतं आपलं स्ट्रक्चर. ओके, की स्ट्रक्चर आणि केमिकल नेम त्याचं कसं असेल. तर आपण पहिला ड्रग बघू, तो म्हणजे प्रोकेन. कोणता आहे? प्रोकेन. आता बघा, प्रोकेन काय आपण बघितलेलं आहे की इट इज अ डायइथिल अमायनो इथिल इस्टर ऑफ पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड. काय आहे? इट इज अ डायइथिल अमायनो इथिल इस्टर ऑफ पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड. ह्याचं स्ट्रक्चर स्टडी करण्याच्या आधी तुम्हाला इस्टरचं फंक्शनल ग्रुप कसं आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर, ह्याला आपण म्हणतो इस्टर. ओके, म्हणजे सिम्पली जेव्हा आपण कार्बोक्झिलिक ॲसिड, ओके, हे झालं आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच, म्हणजे आर सी ओ ओ एच. ठीक आहे, सी ओ ओ एच, त्याला आपण म्हणतो कार्बोक्झिलिक ॲसिड. त्याचा हायड्रोजन एखादा कोणत्याही ॲटमनी किंवा मॉलिक्युलनी जर रिप्लेस करत असेल तर त्याला आपण म्हणतो इस्टर. बघा, ह्या ठिकाणी आर ग्रुपनी रिप्लेस केला, त्याला आपण म्हणणार इस्टर. आता हे जे इस्टर आहे, ओके, त्याचं केमिकल नेम कसं आहे ते सांगते, मग आपण बघू प्रोकेनचं स्ट्रक्चर. कारण की तुम्हाला माहिती आहे प्रोकेन हा कोणत्या क्लासचं एक्झाम्पल आहे? इस्टर ऑफ पॅरामायनो बेन्झोइक ॲसिडचं. ओके, आता केमिकल नेम जेव्हा आपण इस्टरचं लिहित असतो, ओके, इस्टरचं जेव्हा केमिकल नेम लिहित असतो तेव्हा मी तुम्हाला सांगते, हा आर कन्सिडर केला तर हा झाला R1. मग ह्या ठिकाणी कोणतीही मॉइटी प्रेझेंट असेल तरी, ओके, कोणतीही मॉइटी त्या ठिकाणी प्रेझेंट असू शकते. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी तुम्हाला 2 आर दिसत आहे. एक आर सी डबल बॉन्ड ओ ला अटॅच आहे आणि दुसरा आर कुठं आहे? ऑक्सिजनला अटॅच. अशा वेळेस काय करायचं, जो आर ऑक्सिजनला अटॅच आहे त्याला ॲज अ सफिक्स प्रिफिक्स म्हणून यूज करायचा, ॲज अ सबस्टिट्यूएंट. आणि त्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं? त्याच्या अल्किल फॉर्ममध्ये. ओके, अल्किल फॉर्ममध्ये, म्हणजे इथिल, मिथिल, प्रोपिल, ओके, अशा फॉर्ममध्ये. आणि उरलेला जो एवढा ग्रुप आहे, ओके, त्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं? अल्कॅनोएट. कोणता? अल्कॅनोएट. म्हणजे त्या ठिकाणी सफिक्स काय लागणार? OAT. काय लागणार? OAT. आता आपण बघू प्रोकेनचं स्ट्रक्चर. प्रोकेन काय आहे? पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड. ओके, आता बघू. बघा स्ट्रक्चर हे झालं पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड. तुम्हाला माहिती बेन्झिन रिंगला कोणता ग्रुप अटॅच होतो? COOH. त्याला आपण म्हणतो बेन्झोइक ॲसिड. ओके, ह्यामध्ये काय होणार? हा हायड्रोजन कशाने रिप्लेस होणार? डायइथिल अमायनो इथिल. डायइथिल अमायनो इथिल म्हणजे पॅरेंट कोण झाला या ठिकाणी? इथिल. म्हणजे इथिलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती CH2 CH2. म्हणजे तसं CH3 असते, पण ह्या ठिकाणी आपण त्याला अटॅचमेंट करत आहोत ना, बॉन्ड देत आहोत, म्हणून CH2 काय आहे बघा? अमायनो इथिल. आता ह्याला अटॅच काय होते? अमायनो ग्रुप. पण अमायनोचं स्ट्रक्चर कसं असते? NH2. कसं राहते? NH2. ओके, पण ह्या ठिकाणी काय म्हणते? डायइथिल अमायनो. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा काय होत आहे?
हे हायड्रोजन कशाने रिप्लेस होत आहे, इथिल ग्रुपनी, म्हणजे C2H5 म्हणून हे काय झालं बघा, डायइथिल अमायनो इथिल. बघा डायइथिल अमायनो इथिल इस्टर ऑफ, कारण की या ठिकाणी स्ट्रक्चर कशाचं तयार झालं, इस्टरचं, RC+O+R असं ते स्ट्रक्चर तयार झालं. ओके, इस्टर ऑफ पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड, पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड. ओके, म्हणून ह्याला आपण म्हणतो प्रोकेन. आता ह्याचं आपल्याला केमिकल नेम द्यायचं. मी तुम्हाला सांगितलं हा जो R1 आहे ज्याला ऑक्सिजन अटॅच आहे ते आपण ॲज अ समोर घ्यायचं, ॲज अ प्रिफिक्स म्हणून. आता ह्या ठिकाणी ऑक्सिजन, इस्टर मधला ऑक्सिजन कुठे अटॅच आहे, ह्या पूर्ण साईडला एवढा. ओके, त्याला कोणता आर ग्रुप अटॅच आहे, एवढा सगळा आर ग्रुप. मग आधी आपल्याला काय करावं लागेल, त्याचं नाव लिहावं लागेल. त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे, डायइथिल अमायनो इथिल आहे. ओके, पण या ठिकाणी आपल्याला इथिलला काय करावं लागेल, आधी नंबरिंग. ओके, इथिलला नंबरिंग दिल्यानंतर कितव्या, दुसऱ्या कार्बनला, इथेनच्या दुसऱ्या कार्बनला ओके काय अटॅच आहे, डायइथिल अमायनो इथिल. मग केमिकल नेम कसं येईल बघा, 2 डायइथिल अमायनो इथिल झाला अल्किल फॉर्म. ओके, आता हे झालं आपलं अल्किल. आता काय करायचं तुम्हाला, अल्कॅनोइड. पण ह्या ठिकाणी आता काय आहे, अल्किल कोणता आहे, बेन्झोइक ऍसिड, म्हणून काय लिहिला त्याला आपण बेन्झोएट. पण बेन्झोएटच्या चौथ्या कार्बन ॲटमला काय आहे सॉरी अमायनो ग्रुप, म्हणून काय येणार मग 4 अमायनो बेन्झोएट. शेवटी काय लागला, OAT, जे की काय रिप्रेझेंट करतं, इट इज द इस्टर. बेन्झोएट दिसत नाहीये का, एक सेकंड बघा, पूर्ण नाव काय येणार मग प्रोकेनचं, 2 डायइथिल अमायनो इथिल 4 अमायनो बेन्झोएट, 4 अमायनो बेन्झोएट. हे झालं प्रोकेनचं स्ट्रक्चर. आलं सगळ्यांना लक्षात. आता आपण दुसरा ड्रग बघितला होता, तो म्हणजे लिग्नोकेन. त्याचं स्ट्रक्चर बघू कसं तयार होईल. ठीक आहे, हे बघू, हे आहे लिग्नोकेनचं स्ट्रक्चर. ओके, लिग्नोकेनचं स्ट्रक्चर जर बघितलं तर या ठिकाणी काय आहे, बेन्झीन रिंग आणि ह्या ठिकाणी ॲसिटामाइड ग्रुप अटॅच आहे. ओके, कोणता आहे, ॲसिटामाइड, CH3C+O NH, त्याला आपण म्हणतो ॲसिटामाइड. पण ह्या ठिकाणी बघा नायट्रोजनला काय अटॅच आहे, एक बेन्झीन रिंग, त्याच्या दुसऱ्या आणि 6व्या पोझिशनला मिथिल ग्रुप. सिमिलरली त्या ॲसिटामाइडच्या कार्बनला काय अटॅच आहे, नायट्रोजन, आणि त्याला काय आहे 2 इथिल ग्रुप. ओके, आता त्याचा IUPAC नेम कसं येणार मग, पॅरेंट तुम्हाला कळालं कोणता आहे, ॲसिटामाइड, ह्याला आपण काय म्हणतो, ॲसिटामाइड. ओके, ह्याला आपण कन्सिडर करू आपला पॅरेंट. काय पॅरेंट, ॲसिटामाइड. मग बघा बरं, तुम्हाला माहिती रूल काय म्हणतो, जर समजा पॅरेंट मध्ये जर नायट्रोजन असेल आणि नायट्रोजनला जर एखादी स्पेसिस अटॅच असेल तर त्याला आपण काय लिहितो, N सबस्टिट्यूशन. सिमिलरली या ठिकाणी बघा दुसऱ्या कार्बनला काय आहे, डायइथिल अमायनो. ओके, मग नाव काय येणार बघा, अल्फाबेटिक अरेंज करा, 2 इन डॅश डायइथिल अमायनो. आता ह्याला नायट्रोजनला फंक्शनल ग्रुपच्या म्हणजे पॅरेंटच्या नायट्रोजनला एवढा मोठा सबस्टिट्यूएंट अटॅच आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, N सबस्टिट्यूशन, म्हणजेच N डॅश. बघा काय काय आहे मला सांगा, N डॅश इन ब्रॅकेट काय आहे, 2 डॅश आणि 6 डॅश पोझिशनला डायइथिल फिनिल. कोणता आहे, डायइथिल फिनिल. मग कसं लिहिणार बघा, 2 डॅश 6 डॅश डाय मिथिल फिनिल, PHENYL फिनिल ॲसिटामाइड. ओके, फक्त तुम्हाला आधी पॅरेंट लक्षात घ्यायचे आणि त्यावरून नाव लिहायचंय. ओके, बघा काय येणार मग, 2 डायइथिल अमायनो N इन ब्रॅकेट 2 डॅश 6 डॅश डाय मिथिल फिनिल ॲसिटामाइड. हे काय झालं, लिग्नोकेनचं स्ट्रक्चर आणि त्याचं केमिकल नेम. राहील सगळ्यांच्या लक्षात. ओके, हे झालं आपलं लोकल ॲनास्थेटिक.
ओके, स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा आणि त्याच्या IUPAC नेमची सुद्धा. ओके, थँक्यू. आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमचे टॉपिक, ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे.